नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण क्रियापदाचे PYQ घेणार आहोत मित्रांनो. मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत ते पण घेतलेले आहेत आणि काही सराव प्रश्न टॉपिकवर मी घेतलेले आहेत. तर इथं आपण 50 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही. हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या पूर्ण क्रियापद चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्ण टॉपिक क्लिअर होऊन जाईल. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, वाक्यातील कृती दर्शविणारा शब्द कोणता? ए आहे नाम, बी सर्वनाम, सी क्रियापद आणि डी विशेषण. तर वाक्यातील कृती दर्शविणारा शब्द कोणता? तर मित्रांनो क्रियापद. क्रियापद म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद होय. क्रियापदाचे काम काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्रियापद आहे? खालीलपैकी कोणते क्रियापद आहे? सुंदर काय आहे? हा विशेषण आहे. सुंदर काय आहे? विशेषण आहे. आणि खेळतो काय आहे? खेळतो मित्रांनो क्रियापद आहे. खेळतो क्रियापद. मुलगा काय आहे? नाम. आणि मोठा हा गुण विशेषण आहे. मोठा हा गुण विशेषण आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, तो शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते? हे मित्रांनो एक्झाम मध्ये क्रियापद ओळखा म्हणून तुम्हाला प्रश्न येतो. तो शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणता? तर जातो मित्रांनो हा क्रियापद आहे. तो हा काय आहे? सर्वनाम आहे. तो सर्वनाम आहे. तर जातो हा क्रियापद आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? तर क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. कोणकोणते? सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजेच काय? ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. तर मित्रांनो सकर्मक क्रियापद म्हणजेच काय? सकर्मक क्रियापद म्हणजेच मी आताच तुम्हाला सांगितले मित्रांनो, क्रियापदाचे एकूण प्रकार किती आहेत? 2. आणि सकर्मक क्रियापद सकर्मक आणि अकर्मक. तर सकर्मक क्रियापद म्हणजेच काय? सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे आता बघू, जे कर्म येत नाही हा नाही, जे कर्म घेते हा हाय बी, जे कर्म घेते सकर्मक क्रियापद बी. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. आणि जे काळ दर्शविते तो म्हणजेच क्रियापद हो मित्रांनो. क्रियापद म्हणजेच क्रिया दर्शविणारा शब्द त्याला क्रियापद असे म्हणतात. आणि क्रियापदाचे 2 प्रकार, सकर्मक आणि अकर्मक. सकर्मक म्हणजेच ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. पहिला आहे अकर्मक. ए आहे अकर्मक, बी आहे सकर्मक. अकर्मक क्रियापद म्हणजेच काय? ज्या वाक्यामध्ये कर्म असते. ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक. सहाय्य क्रियापद म्हणजेच सहाय्य याच्यावरूनच सहाय्य, तो मित्रांनो धातू साधिताला सहाय्य करते. म्हणजे त्याच्यामध्ये सहाय्य करण्याची 2 क्रिया असतात. सहाय्य करण्यास म्हणजे तो मदत करण्याचं काम करतो त्याला आपण सहाय्य क्रियापद. आणि भाववाचक, जे भावनावाचक, गडगडते, मळमळते, खडखडते, जे असे शब्द असतात त्यांना भाववाचक क्रियापद असे म्हणतात. तर आपल्याला काय विचारायचे आहे? क्रियापदाचा प्रकार. इथं आपण खातो काय आहे? क्रियापद आहे. क्रियापद. तर आपल्याला सकर्मक आहे की अकर्मक आहे हा शोधायचा कसा? खातोला काय? खातो या शब्दाचा तुम्ही अगोदर काय शोधा? धातू शोधा. तर धातू कोणता आहे? खा. तर ह्या खाला नारा कोण? खाला नारा कोण? म्हणजेच तुम्हाला राम. खाणारा कोण? राम. हा झाला मित्रांनो करता. आणि खाल्लेले काय? आंबा. तर मित्रांनो इथं आंबा हा सकर्मक, कारण की इथं कर्म आहे. तर कर्म आहे म्हणून हा सकर्मक क्रियापद झाला. म्हणून हा सकर्मक. का म्हणून सकर्मक क्रियापद झाला? कारण की खाल्लेले आंबा. तर आंबा हा मित्रांनो कर्म आहे. हा कर्ता आहे. कर्ता, कर्म आणि हा क्रियापद आहे मित्रांनो. तर क्रियापदाचे प्रकार कोणते? सकर्मक क्रियापद.
आता अकर्मक क्रियापद म्हणजेच काय? अकर्मक क्रियापद म्हणजेच काय? तर मित्रांनो, अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नसते, म्हणजे तो कर्म घेत नाही, त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. तर बी आन्सर आहे. जे कर्म घेत नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे, मुलगा हसतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलगा हसतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मित्रांनो, आता इथं सकर्मक आहे की अकर्मक आहे हे, किंवा सहाय्यक आहे की प्रेरणार्थक आहे, हे हा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. तो अगोदर तुम्हाला काय ओळखायचे? अगोदर क्रियापद ओळखायचे. क्रियापद ओळखल्यानंतर क्रियापदाचा धातू ओळखा. हस, हस, हस. तर हसलेला काय? हसलेला मुलगा. हसलेला मुलगा आणि हसणारा मुलगा. म्हणजेच मित्रांनो, जेव्हा आपण क्रियापदाच्या धातूला लेले काय आणि नारा काय म्हणजेच कर्ताही तोच येतो आणि कर्मही तोच येतो, तेव्हा मित्रांनो अकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच कर्त्याची सुरुवात तिथं कर्म नसते, म्हणजेच हसणारा कोण? मुलगा. आणि हसलेले काय हा तिथं नाही आहे मित्रांनो, म्हणजे तिथं कर्म नाही आहे, म्हणून तो अकर्मक क्रियापद झाला. तुम्हाला सहाय्यक क्रियापद म्हणजेच काय मी तुम्हाला सांगतो. सहाय्यक क्रियापद म्हणजे सहाय्य करणारा क्रियापद, त्याला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे? खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे? अकर्मक क्रियापद आहे. तर मित्रांनो, लिहितो काय आहे? क्रियापदच आहे. खातोही क्रियापद आहे, हसतो पण क्रियापदाच आहे आणि वाचतो पण क्रियापदच आहे. तर हसतो मित्रांनो हा अकर्मक क्रियापद आहे. हसतो काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे मित्रांनो, जे क्रियापद दुसऱ्या क्रियापदास मदत करते, जे क्रियापद दुसऱ्या क्रियापदास मदत करते ते कोणते क्रियापद? मित्रांनो, जे क्रियापद दुसऱ्या क्रियापदाला मदत करते त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतो. सहाय्य म्हणजेच काय होते? सहाय्य म्हणजे दुसऱ्या क्रियापदाला मदत करणे. आणि मुख्य क्रियापद म्हणजे जे मुख्य क्रियापद असते. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. आणि सहाय्य जे क्रियापदास मदत करते त्याला आपण सहाय्य क्रियापद म्हणतो. त्याच्यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न आहे, तो अभ्यास करत आहे. येथे सहाय्यक क्रियापद कोणता आहे? तो अभ्यास करत आहे या वाक्यामध्ये सहाय्यक क्रियापद कोणता आहे मित्रांनो? तर अभ्यास आहे का? अभ्यास. तो अभ्यास आहे म्हणजेच अभ्यास असा आहे मित्रांनो. तो इथं सहाय्यक क्रियापद म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. वर्ब म्हणतो. तर मित्रांनो, हा तो काय आहे? कर्ता आहे. त्याच्यानंतर हा अभ्यास काय आहे? अभ्यास कर्म आहे आणि करत काय आहे? क्रियापद. आणि हा सहाय्यक क्रियापद आहे. काय आहे? हा सहाय्यक क्रियापद आहे. काय आहे? सहाय्यक क्रियापद. तर उत्तर काय येईल? सी हा सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न आहे होते असेल ही कोणत्या प्रकारची क्रियापदे आहेत? आहे होते असेल ही कोणत्या प्रकारचे क्रियापदे आहेत? तर मित्रांनो, आहे होते असेल हे मित्रांनो सहाय्यक क्रियापद आहेत. सहाय्यक क्रियापद. अकर्मक क्रियापद, सकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म असते, अकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म नसते, आणि सहाय्यक क्रियापद म्हणजेच हे आहे होते असेल हे मित्रांनो सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यानंतर भाव दर्शविणारे क्रियापद कोणते? 13वा प्रश्न आहे, भाव दर्शविणारे क्रियापद कोणते? भाव दर्शविणारे क्रियापद म्हणजेच भावनावाचक क्रियापद. भावनावाचक क्रियापद कशी असतात? गडगडते, मळमळते, खडखडते असे जे भावना दर्शविणारे शब्द असतात त्यांना भावदर्शक शब्द असे म्हणतात. आता 14वा प्रश्न आहे, मला थंडी वाजते. हा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो वारंवार रिपीट झालेला आहे मित्रांनो. हे कोणते क्रियापद आहे? मला थंडी वाजते. तर ह्या वाक्यामध्ये मित्रांनो क्रियापद कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. वाजते, मला थंडी वाजते. मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये हा सकर्मक क्रियापद आहे की अकर्मक क्रियापद आहे की भाववाचक म्हणजे गडगडते, मळमळते हा क्रियापद आहे का मित्रांनो? नाही. तर भावनावाचक होणार नाही. आणि मग सकर्मक आहे की अकर्मक आहे? तर मग वाज. तर मित्रांनो, अगोदर तुम्हाला काय शोधायचे? अगोदर तुम्हाला क्रियापद शोधायचे आहे. क्रियापद कोणता आहे? वाचते. तर क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाचा धातू शोधायचा आहे. तर धातू कोणता आहे तुमचा? वाज आहे.
तर वाजणारी काय, वाजलेली काय, क्रियापद शोधायचे ना. आपल्याला कर्म शोधायचे आहे. कर्म कशाला आपण कर्म शोधतो, कारण की सकर्मक आहे की अकर्मक आहे. वाजलेली काय, तर थंडी, वाजलेली थंडी म्हणजेच मित्रांनो हा सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, जे क्रियापद इतरांकडून कृती करून घेते, जे क्रियापद इतरांकडून कृती करून घेते ते कोणते. तर मित्रांनो जे क्रियापद इतरांकडून कृती करून घेते म्हणजे तो स्वतः स्वतः क्रिया करत नाही, दुसऱ्यांकडून करून घेते, ते मित्रांनो कोणते आहेत, प्रेरणार्थक क्रियापद. म्हणजेच जे मित्रांनो प्रेरणार्थक क्रियापद असतात त्यांना विते वते असे शब्द येत असतात. ते स्वतः करत नाही, ते दुसऱ्यांना करून घेतात, ते प्रेरणार्थक क्रियापद असतात. 16वा प्रश्न आहे, तो काम करून घेतो, तो काम करून घेतो या क्रियापदाचा प्रकार कोणता. तो काम करून घेतो, करून म्हणजेच स्वतः करत नाही, तो काम करून घेतो म्हणजे दुसऱ्यांकडून करून घेतो, म्हणजेच तो प्रेरणार्थक क्रियापद आहे. क्रियापदाचा प्रकार प्रेरणार्थक आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रेरणार्थक क्रियापद आहे. खालीलपैकी कोणते प्रेरणार्थक क्रियापद आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला प्रेरणार्थक क्रियापद म्हणजेच काय हा मी तुम्हाला सांगतो. प्रेरणार्थक क्रियापद म्हणजेच तो स्वतः काम करत नाही, तो दुसऱ्याला करायला लावते. तर ते मित्रांनो वते विते असे शब्द येत असतात शेवटी. तर मित्रांनो करवते करवणे हे शब्द, वते वने असे शब्द येत असतात. तर 17चा उत्तर आहे हसणे. प्रेरणार्थक क्रियापद म्हणजेच हा करवणे हा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, लिहिणे हे कोणते क्रियापद आहे. लिहिणे हे कोणते क्रियापद आहे. तर लिहिणे हे कोणते क्रियापद आहे. लिहिणे हे क्रियापद बी आहे, म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद लिहिणे हे कोणते क्रियापद आहे, सकर्मक. त्याच्यानंतर झोपणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे. झोपणे म्हणजे मित्रांनो झोपणे हे क्रियापद कोणते आहे, अकर्मक क्रियापद आहे. मित्रांनो हे प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आहेत. त्याच्यानंतर 20वा प्रश्न आहे, क्रियापद वाक्यात काय दर्शविते. क्रियापद वाक्यात काय दर्शविते. तर 20व्या प्रश्नाचा उत्तर आहे कृती व अवस्था. कारण की मित्रांनो क्रियापदाचं कामच आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणे. तर उत्तर आहे कृती व अवस्था. 21वा प्रश्न आहे, ती गाणे गाते. येथे कर्म कोणते. ती गाणे गाते ह्या वाक्यात कर्म कोणते. तर आपण कर्म कसं ओळखतो, अगोदर आपण क्रियापद ओळखतो, त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू ओळखतो. धातू कोणता आहे, गा. तर गायलेले काय, गायलेले गाणे. तर हा आहे मित्रांनो कर्म. हा आहे कर्म. गायलेले काय, गायलेले गाणे. तर हा आहे मित्रांनो आन्सर. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, कर्म असलेले क्रियापद कोणते. कर्म असलेले क्रियापद कोणते. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण सहाय्यक क्रियापद म्हणतात. क्रियापदाचे किती प्रकार पडतात, मुख्य दोन प्रकार पडतात मित्रांनो, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक कोणते, ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण सकर्मक म्हणतो. धावणे हे कोणते क्रियापद आहे. धावणे हे कोणते क्रियापद आहे. धावणे हे अकर्मक क्रियापद आहे, कारण की तिथं कर्म नसते म्हणून. आई जेवण बनवते येथे क्रियापद कोणते. आई जेवण बनवते. तर मित्रांनो बनवते ही क्रिया आहे, म्हणजेच क्रियापद सी ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बनवते हे क्रियापद कोणते आहे. बनवते हे क्रियापद सकर्मक आहे. बनवते हे क्रियापद सकर्मक आहे. तर रडणे हे कोणते क्रियापद आहे. रडणे हे कोणते क्रियापद आहे. रडणे हे अकर्मक क्रियापद आहे. रडणे हे अकर्मक क्रियापद आहे. खालीलपैकी कोणते सहाय्यक क्रियापद आहे. खालीलपैकी कोणते सहाय्यक क्रियापद आहे. तर मित्रांनो खेळतो हे सहाय्यक क्रिया आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. आहे सी ऑप्शन हा आहे हे सहाय्यक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 28वा प्रश्न आहे, तो लिहित होता येथे सहाय्यक क्रियापद कोणते. तो लिहित होता या येथे सहाय्यक क्रियापद होता आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 29वा प्रश्न आहे, क्रियापदाचे प्रकार कोणावर आधारित असतात. क्रियापदाचे प्रकार कोणावर आधारित असतात. तर क्रियापदाचे
प्रकार हे कर्मावर आधारित असतात, कारण की सकर्मक आणि अकर्मक असे दोन प्रकार पडतात. तर जिथं कर्म असते त्याला आपण सकर्मक म्हणतो आणि जिथं कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतो. तर वाचणे हे कोणत्या प्रकारची क्रियापदे आहेत? वाचणे ही कोणत्या प्रकारची क्रियापद आहेत? तर वाचणे ही मित्रांनो सकर्मक क्रियापद आहे. मुलगा झोपला हे कोणत्या प्रकारची, हे कोणते क्रियापद आहेत? मुलगा झोपला हे कोणते? तर हे मित्रांनो झोपला, मुलगा झोपला. पण झोपलेले काय? झोपलेले काय हा मित्रांनो इथं कर्म नाही आहे, म्हणून हा अकर्मक क्रियापद. त्याच्यानंतर 32 आहे, तो पुस्तक देतो. येथे क्रियापद कोणते? तो पुस्तक देतो, तर देतो मित्रांनो हा क्रियापद आहे. त्याच्यानंतर देणे हे कोणते क्रियापद आहे? देणे हे कोणते क्रियापद आहे? तर देणे हे सकर्मक क्रियापद आहे. भाव व्यक्त करणारे क्रियापद कोणते? भाव व्यक्त करणारे क्रियापद कोणते? तर हे आहे खाणे, लिहिणे आणि थकणे म्हणजे थकणे हा मित्रांनो भाव व्यक्त, थकणे म्हणजे त्याची भावना व्यक्त करते, तो थकलो म्हणून. तर थकणे हा भाव व्यक्त करणारे क्रियापद आहे. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे, मला आनंद होतो हे कोणती क्रियापद आहे? मला आनंद होतो, इथं मला आनंद होते, होणारा काय? आनंद. मित्रांनो इथं सकर्मक क्रियापद आहे, कारण की तिथं कर्म आहे. त्याच्यानंतर हसवणे हे कोणते क्रियापद आहे? हसवणे हे कोणते क्रियापद आहे? हसवणे वने प्रेरणात्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर खेळणे हे कोणते क्रियापद आहे? खेळणे हे सकर्मक क्रियापद आहे. खेळणे हे अकर्मक क्रियापद आहे. खेळणे हे अकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 38वा प्रश्न आहे, खायला लावणे हे कोणते क्रियापद आहेत? खायला लावणे हे कोणते क्रियापद आहेत? तर मित्रांनो प्रेरणार्थक क्रियापद आहे. त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी येणारा मुख्य घटक कोणता? वाक्याच्या शेवटी येणारा मुख्य घटक कोणता? तर मित्रांनो अगोदर काय येते? कर्ता येते, कर्म येते आणि त्याच्यानंतर क्रियापद येते. क्रियापद हा वाक्याच्या शेवटी असतो. तो उभा आहे हे तो उभा आहे येथे मुख्य क्रियापद कोणते? तो उभा आहे इथं मुख्य क्रियापद कोणते? तर 40व्या प्रश्नाचा उत्तर आहे हा सहाय्य क्रियापद आहे. मित्रांनो इथं दुसरा क्रियापद नाही आहे, म्हणून तोच आहे. हा क्रियापद आहे. होणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? होणे हे सहाय्य क्रियापद आहे, कारण की होणे केले म्हणजेच ते सहाय्य करतात, म्हणून होणे हा सहाय्य क्रियापद आहे. क्रियापद वाक्यात काय पूर्ण करते? क्रियापद वाक्यात काय पूर्ण करते? क्रियापद हा वाक्याचा अर्थ पूर्ण करते. वाक्यात अर्थ पूर्ण करते म्हणून त्याला क्रियापद म्हणतात, तर अर्थ येईल. त्याच्यानंतर 43वा आहे, जाणे हे कोणते क्रियापद आहे? जाणे ही कोणते क्रियापद आहे? जाणे ही अकर्मक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 44वा आहे, घेणे हे कोणते क्रियापद आहे? घेणे हे कोणते क्रियापद आहे? बी सकर्मक क्रियापद आहे. आणि त्याच्यानंतर झोपवणे हे कोणते क्रियापद आहे? झोपवणे हे कोणते क्रियापद आहे? झोपवणे हे प्रेरणार्थक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 46वा आहे, क्रियापदाचे रूप कोणावर अवलंबून असते? क्रियापदाचे रूप हे कोणावर अवलंबून असते? क्रियापदाचे रूप हे काळावरही अवलंबून असते, लिंगावरही आणि वचनावरही अवलंबून असते, तर वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर 47वा आहे, खेळवणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? खेळवणे हे प्रेरणार्थक क्रियापद आहे. त्याच्यानंतर 48वा प्रश्न आहे, तो रागावला हे कोणते क्रियापद आहे? तो रागावला हे कोणते क्रियापद आहे? तर तो रागावला हे भाववाचक क्रियापद आहे, कारण की भावना दर्शविते. थांबणे हे कोणते क्रियापद आहे? थांबणे हे कोणते क्रियापद आहे? तर सहाय्यक. थांबणे हे अकर्मक क्रियापद आहे. थांबणे हे अकर्मक आहे. क्रियापदाशिवाय क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होते का? तर नाही. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. हे झाले मित्रांनो 50 प्रश्न. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर 9637064374 ह्या नंबरवर संपर्क साधा. आणि आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक केले नसेल, सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.